देवाभाऊंच्या जादूने दिसणार का महायुतीचा जोर? शिंदेची शिवसेनेला ठाकरे बंधू लावणार घोर. राजकारणातून काँग्रेस होणार का नामशेष? साहेबांच्या पक्षाचा दादा करणार का घात? महापालिका निवडणुकीत कुणाची कुणावर मात? नेशन सिटी न्यूजच्या साथीनं बघा महापालिकेचा रणसंग्राम. इस पार्टी में कोई मालिक नहीं, कोई नौकर नहीं, सब हम कार्यकर्ता लोग हैं. प्रचार कार्यालय सज्ज होते, समर्थक उत्साहात होते. बस आता एबी फॉर्म मिळणार अशी खात्री सगळ्यांना होती. अकोल्यात महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता, पण घात झाला. पक्ष आणि हिंदुत्वाचा झेंडा घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या कार्यकर्त्याला त्याच्याच पक्षानं ठेंगा दाखवलाय. अकोल्यातील शिवसेनेत हा प्रकार घडलाय. अकोला शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश गायकवाड यांचा पत्ता महापालिकेसाठी असलेल्या उमेदवारांच्या यादीतून कापण्यात आलाय. हमारे यहाँ देखो, जो काम करता है आगे बढ़ता है. हमारी शिवसेना पार्टी बाला साहब ठाकरे जी के विचार वाली, आनंद दिघे साहब के विचार वाली पार्टी, जो कार्यकर्ताओं का सम्मान करने वाली पार्टी है. और इसमें कार्यकर्ता जो काम करता है वो आगे बढ़ता है. गायकवाड यांचं नाव यादीतून काढताना शिवसेनेच्या नेत्यांनी माजी नगरसेविका उषा विरक यांच्या नावाचा वापर केला. शिवसेनेतील अनेकांनी आपापल्या पदरात उमेदवारीचा लाभ पाडून घेतला, पण त्याचवेळी रमेश गायकवाड यांना खड्यासारखं बाजूला काढून टाकलं. शिवसेना अविभाजित असेपर्यंत अकोल्यात राजेश मिश्रा हे सगळ्यात आक्रमक शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्यानंतर हाच आक्रमकपणा रमेश गायकवाड यांनी अकोल्याला दाखवून दिला, पण त्यांच्याच सोबत पक्षातीलच लोकांनी दगाफटका केला. रमेश गायकवाड यांचे समर्थक सध्या नाराज असले तरी त्यांनी पक्षाच्या विरोधात काम करणार नाही असं ठरवलं. पण आपला फायदा करून घेण्यासाठी ज्यांनी गायकवाड यांचा गेम केला त्यांनी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे लक्षात ठेवावं असं शिवसेनेचे कार्यकर्ते आता अकोल्यात बोलत आहेत. प्रसन्न जकाते, नेशन सिटी न्यूज, अकोला.